असा माझा थेट आरोप म्हणायचा. तर आरोप म्हणा, धनंजय मुंडेंना काय वाटेल ते झालं तरी कराड यांना वाचवायचं होतं. आता पहिला गुन्हा जो खंडणीचा होता, दुसरा अॅट्रॉसिटीचा होता आणि तिसरा गुन्हा जो हत्येचा होता, हे तिन्ही एकत्र गुन्हे होते. आता त्याच्यात ज्या डिटेल्स पुढे आल्या आहेत त्या अतिशय डिस्टर्बिंग आहेत की 6 तारखेला जेव्हा ही आधी जी मारामारी झाली अवादा कंपनीच्या अंगणात, त्यानंतर 7 तारखेला सुदर्शन गुळे आणि वाल्मी कराड यांच्यात चर्चा झाली आणि त्या चर्चेत असं ठरलं की यापुढे जो उठेल तो आपल्याला असे खंडणी मागण्यापासून रोकेल, तर याला धडा शिकवला पाहिजे. त्यानंतर सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेंची तिरंगा हॉटेल नावाच्या एका जागेवर त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत त्यांचं असं ठरलं की संतोष देशमुख जर आपल्यामध्ये आडवा आला तर त्याला संपवलं पाहिजे. आता हे जेव्हा मी वाचते ना आणि जेव्हा बघते, मला इतकं ते डिस्टर्बिंग होत आहे की अशी माणसं आता जर राजकारणात राहिली धनंजय मुंडेंसारखी, तर असे अनेक वाल्मिक कराड होतील आणि असे अनेक सिंडिकेट तयार होतील आणि हे थांबवण्यासाठी आपल्याला कुठच्याही पद्धतीत यांचं रेसिग्नेशन घेणं गरजेचं आहे. आताच्या घटनेला सगळ्यात डिस्टर्बिंग माझ्यासाठी हे होतं की जो डिजिटल एव्हिडन्सबद्दल जे चार्जशीटमध्ये लिहिलंय, त्या डिजिटल एव्हिडन्समध्ये व्हॉट्सॲपचा जो व्हिडिओ कॉल झाला होता, जो त्या अख्ख्या सिंडिकेटनी बघितला होता आणि त्याच्यात डिस्कस करून ज्या पद्धतीने मारलं होतं, आतापर्यंत आपण हे फक्त ऐकलं होतं, पण आता जेव्हा आपण ते बघतोय की ते डॉक्युमेंटेड आहे आणि त्याच्यात असंही डॉक्युमेंटेड आहे की 10 वर्ष झाले या सगळ्यांचं सिंडिकेट होतं, गेले 10 वर्ष. आणि प्रत्येकाला, मला तर किती ठिकाणून फोन येत आहेत की आमचे हफ्ते फिक्स्ड असतात, हे हफ्ते दर महिन्याला पोचवावेच लागतात आणि ज्या ज्या गोष्टी घडतायत. आत्ताच्या घटनेला त्यांनी असं चार्जशीटमध्ये लिहिलंय की 10 वर्षात 11 गुन्हे झाले, पण ते 11 नाही, याच्या कितीतरी पट आहेत, पण ते FIR रजिस्टर झाले नव्हते. आत्ताच माझ्या पुढे एक 3-4 दिवसापूर्वी एक FIR ची कॉपी, म्हणजे मला ऑर्डरची कॉपी आली आहे कोर्टाकडनं, की त्याच्यात सरळ सरळ दिलेलं आहे की ह्याच टोळीने, या सिंडिकेटनी एका व्यक्तीला इतकी बेदम मारहाण केली, पण त्यांच्यावर FIR घेतला गेला नाही, म्हणून कोर्ट मूव्ह करून ऑर्डर घेऊन तो FIR करावा अशी मागणी झाली. 21 तारखेची ऑर्डर आहे, आज तगायत तो FIR झाला नाहीये, म्हणून 2 दिवस झाले SPंशी मी फॉलोअप घेतला, आज तो आता पुन्हा FIR होईल. असं आम्हाला लढावं लागतंय, पुरावे द्यायला लागतायत. आता त्याच्यावर अजित पवार म्हणतात पुरावे सिद्ध झाल्यावर आम्ही करणार. ही सगळी कामं आम्ही करायची, मग तुम्ही शासन चालवण्यासाठी काय करताय? आणि अशा माणसांकडनं, कराडसारख्या आणि धनंजय मुंडेंसारख्याकडनं आपण नैतिकतेची अपेक्षाच करू शकत नाही. म्हणून धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा दिला, आजच्याच दिला नाही, तर त्यांना बडतर्फ करावं अशी फडणवीसांकडे आणि अजित पवारांकडे करते की जरा जरी तुम्हाला आज लाज असेल आणि नैतिकता तर तुमच्याकडनं अपेक्षा करू शकत नाही आम्ही, आणि जर वाटत असेल की हे अतिशय निर्दयी कृत्य होतं, तर आजच्या आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे. ताई, वाल्मिक कराड खरं तर या संपूर्ण आरोपात मुख्य सूत्रधार आहेत आणि वाल्मिक कराडची कोणाशी संबंध जाहीरपणे आहे, तर अधिवेशन सुरू होत आहे, या काळात तुम्ही नेमका आता काय ऐकणार? कसं आहे की वाल्मिक कराड हाच त्याच्यात मुळात सूत्रधार होता. खंडणीचा जी मागणी झाली तिथपासून जे सूत्रधार होता, म्हणजे पहिली खंडणी मागितली त्यांनी, अगदी मी मे महिन्यापासून म्हणते 28 मे पासून, मग जूनमध्ये सातपुडा बंगल्यात झालेली बैठक म्हणा, 19 जूनला जे 3 कोटी मागितले गेले, 2 कोटीत व्यवहार ठरला, 50 लाख दिले गेले, हे सातपुडा बंगल्यात झाले होते. मला आता या चार्जशीटचे फायनल डिटेल्स याच्यासाठी बघायचे आहेत की त्यांचे स्टेटमेंट घेतले गेलेत की नाही, त्यांची टावर लोकेशन घेतली गेली आहेत की नाही. हे सगळे जर डिटेल आले नसले तर त्यांना पुन्हा ॲडिशनल चार्जशीट फाईल करायला आम्ही मजबूर करू, याच्यात काहीच शंका नाही. मॅडम, आता जर बघितलं तर बीड जिल्ह्यात नोकरी नको असं सध्या सुरू आहे. बीडच्या जवळपास 107 अधिकाऱ्यांनी आता मागणी केली आहे की आमची बीड बंद बदली करा. ते का करतील? त्यांच्यापैकी 24 मला वाटतं हे नॉर्मल आहेत आणि 84 असे आहेत की ज्यांना त्यांनी विनंती अर्ज केलाय की आम्हाला बीडमध्ये राहायचं नाहीये. याच्याच वरनं कळतंय राजकीय दबाव किती मोठ्या प्रमाणात आहे. ताई, अधिवेशन आलेलं आहे, सोमवारपासून अधिवेशन होत आहे, अजूनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही. तुम्ही सातत्याने सांगताय राजीनामाची मागणी करताय, यापुढे आता तुमची प्रमुख भूमिका काय असणार? कारण अधिवेशनात काही
मी अधिवेशनात काय करणार आहे हे मी सोमवारीच जाहीर करीन. आत्ताच्या घटकेला मी सांगणार नाही मी काय करणार आहे. पण जर सोमवारपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा आला नाही तर मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन की आपल्याला सगळ्यांना पेटून उठायला हवं. पंकजा मुंडे या पूर्ण विषयावर काही बोलायला तयार नाहीये. उलट ते आता मी पंकजा मुंडे यांचे एक बाईट ऐकलं टीव्हीवर आणि ऐकून अतिशय धक्का बसला. त्या म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा. मी आता पुण्यात आहे तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता? अहो तुम्ही बीडमधले आहात, तुम्ही परळीला राहता. तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं? तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्पवर आम्ही प्रश्न विचारणार का? तुम्ही बीडच्या आहात, तिथल्या मंत्री आहात, तिकडच्या लोक रिप्रेझेंटेटिव्ह आहात, म्हणून तुम्हालाच हे प्रश्न विचारले जाणार. त्यांची उत्तरच ऐकून अतिशय शॉकिंग वाटतं. आणि ही सगळी मंडळी आता आपल्या नेते होऊन बसलेले आहेत, याचं दुर्दैव आहे. ताई, मधल्या काळात अजित पवार यांच्या बंगल्यावर त्यांच्या आमदारांची आणि खासदारांची बैठक झाली. त्यावेळी धनंजय मुंडेंचा हा वाल्मिक कराडवाला विषय आला चर्चेत. त्यावेळी अजित पवारांचं स्पष्ट मत होतं जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, म्हणजे धनंजय मुंडेंवर स्पेसिफिक आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही. धनंजय मुंडे हे जर मंत्री म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं अस्तित्व आहे, ते अस्तित्वच मुळात कराडमुळे आहे. आणि कराडनी जर हे सगळं केलं असेल तर ते कोणाच्या वरदास्तानी केलं होतं? हे जे 3 आरोप वेगवेगळे झाले होते ते कोणाच्या मेहरबानीने झाले होते? ते जर कराड हा सामान्य भामट्या चोर असता तर हे तिन्ही वेगळे झाले असते का? याच्यात राजकीय दबाव होता. ते मंत्री होते, अजित पवारांच्या जवळचे होते, फडणवीसांच्या जवळचे होते, म्हणूनच ते हे सगळं करू शकले. म्हणून पहिल्या दिवशीपासून आता खंडणी झाली होती 29 तारखेला, 29 नोव्हेंबरला. गुन्हा दाखल कधी झाला? 11 डिसेंबरला. आणि हे सगळं जे केलं गेलंय ही सोची समजी साजिश होती. आणि ही करण्यामागे अजित पवार, धनंजय मुंडे हेच होते, याच्यात काहीच शंका नाही. थँक्यू. बांधू दे. तर सोमवारपर्यंत राजीनामा घ्या असं अल्टिमेटम दमानिया यांनी दिलेलं आहे. आणि जर सोमवारपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा आला नाही तर सर्वांनी आक्रमकपणे पवित्रा घ्या असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. अनेक पोलिसांनी बदलीसाठी अर्ज केलेला आहे आणि त्या संदर्भात देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. म्हणजेच पोलिसांवर राजकीय दबाव आहे असा आरोप देखील अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आलेला आहे. 29 नोव्हेंबरला खंडणी मागण्यात आली आणि 11 डिसेंबरला त्यावर गुन्हा दाखल झाला. म्हणजे किती राजकीय दबाव आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. अशा खंडणीखोरांचा मोठं रॅकेट सुरू आहे आणि हे खंडणीखोरांचं सिंडिकेट आणखी मोठं व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर यामधील संबंधित नेत्यांवर कारवाई करा आणि त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आली आहे.